पेणमध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच. लिपिक संघटनांचा इशारा. जय महाराष्ट्र. शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना, तालुका पेण पंचायत समिती यांच्या वतीने लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने 23 फेब्रुवारी 2026 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संपूर्ण महाराष्ट्रभर शासनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या 4थ्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, पदनामात बदल करणे आणि पदोन्नतीची साखळी कमी करणे यांचा समावेश आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना जशास तसे जुनी पेन्शन योजना लागू करावी. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी आणि जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांचे मृद व जलसंधारण विभागात समावेशन करू नये, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. शासनाला वारंवार निवेदने देऊन आणि विविध आंदोलन करूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यानं हा तीव्र निर्णय घेतल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. जय महाराष्ट्र अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र संघटनेच्या वतीने लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या ज्या वर्षानुवर्षाच्या मागण्या आहेत, जवळजवळ 4थ्या वेतन आयोगापासून वेतन श्रेणीमधील फरक आणि हुद्द्यामध्ये झालेला बदल, यामध्ये शासनाला वारंवार निवेदनं देऊन देखील आणि या विविध आंदोलन करून देखील आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याने दिनांक 23/2/2026 पासून पूर्ण महाराष्ट्रभर सर्व लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे. जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे कामावर बहिष्कार टाकण्याचं आंदोलन चालू राहील. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल.